तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे ब्रह्ममुहूर्तावर जाग येते का? स्वामी समर्थ सांगतात, फक्त हे एक काम करा, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? रोज पहाटे 3 ते 5 वाजल्याच्या दरम्यान अचानक जाग येते. अलार्म लावलेला नसतो, कोणी उठवत नाही, तरीही डोळे आपोआप उघडतात. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर हा केवळ योगायोग नाही. अनेक संत महात्मे आणि स्वामी समर्थांचे भक्त सांगतात की ही वेळ साधी नसते. ही वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, ज्यावेळी संपूर्ण सृष्टीतील सात्विक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. पण यावेळी बहुतांश लोक एक मोठी चूक करतात. ती चूक कोणती? आणि फक्त एक छोटंसं काम केल्याने तुमच्या मनातील इच्छा कशा पूर्ण होऊ शकतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे रहस्य जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक प्रार्थना सांगणार आहे जी अनेक स्वामी भक्त रोज ब्रह्ममुहूर्तात करतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय? आपल्या ऋषीमुनींनी दिवसातील सर्वात पवित्र वेळ म्हणून ब्रह्ममुहूर्त सांगितला आहे. सूर्योदयाच्या साधारण 1.5 ते 2 तास आधीचा काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. या वेळेत वातावरण अत्यंत शांत असते, मन स्थिर असते आणि देवांचे नाम सहजपणे अंतःकरणात उतरते. अनेकांना वाटतं, मी तर अलार्म न लावता उठतो, याचा काही अर्थ आहे का? हो, काही भक्तांच्या मते जेव्हा परमेश्वर आपल्याला आध्यात्मिक मार्गावर बोलवत असतात तेव्हा अशा प्रकारे पहाटे जाग येऊ शकते. ही एक संधी असू शकते जी प्रत्येकाला मिळत नाही. पण जाग आली आणि आपण पुन्हा झोपलो तर आपण आयुष्यातील एक अनमोल क्षण गमावतो. एका स्वामी भक्ताचा अनुभव. महाराष्ट्रातील एका स्वामी भक्ताचा अनुभव आहे. तो अनेक वर्षे नोकरीसाठी प्रयत्न करत होता. मुलाखती होत होत्या, पण यश मिळत नव्हतं. घरची आर्थिक परिस्थिती खूप कठीण झाली होती. एका वृद्ध स्वामी भक्तांनी त्याला सांगितलं, बाळा, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठ. 15 मिनिटे फक्त स्वामी समर्थांचा नामजप कर आणि त्यानंतर मनापासून तुझी इच्छा स्वामींना सांग. त्याने हा नियम सलग 40 दिवस पाळला आणि त्यानंतर ज्या कंपनीत अनेक वेळा नकार मिळाला होता त्याच कंपनीत त्याची निवड झाली. तो म्हणतो, माझं नशीब बदललं की माझा विश्वास वाढला हे मला आजही सांगता येत नाही, पण त्या दिवसापासून मी ब्रह्ममुहूर्त कधीही सोडला नाही. मित्रांनो, प्रत्येक अनुभव वेगळा असतो. परिणाम प्रत्येकासाठी सारखे असतीलच असे म्हणता येत नाही. पण श्रद्धा, नियमित साधना आणि सकारात्मक कृती यांचा जीवनावर चांगला परिणाम होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे, ब्रह्ममुहूर्तात नेमकं काय करायचं? याचं उत्तर पुढच्या भागात जाणून घेऊ, कारण इथेच बहुतांश लोक चूक करतात आणि त्यामुळे त्यांना साधनेचं पूर्ण फळ मिळत नाही. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.